विधानसभेला 160 जागांच्या विजयासाठी ऑफर। गांधींनंतर पवारांनी फोडला नवा बॉम्ब। विधानसभेच्या जागा आहेत आणि सगळ्याला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी दिली। विरोधकांच्या आरोपांनी आयोग घायाळ। राहुल गांधींनी बोगस मतदारांचे पुरावे दाखवून निवडणूक आयोगाची कोंडी केलेली असतानाच आता शरद पवारांनी एक नवा बॉम्ब फोडलाय। विधानसभा निवडणुकीआधी दिल्लीत 2 लोकांनी भेट घेऊन 288 पैकी 160 जागा निवडून आणण्याची ऑफर दिल्याचा मोठा गौप्यस्फोट करत पवारांनीही निवडणूक आयोगावर दुसरा घाव घातलाय। विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये काही लोक भेटायला 2 लोक त्याची नावं सत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत आणि त्याचं सर्च दिलं नाही। आणि त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत आणि सगळ्याला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी दिली। या दोघांची राहुल गांधींसोबत भेट घालून दिल्यानंतर नेमकं काय घडलं त्याचीही माहिती पवारांनी दिली आहे। दोघांनी आपलं म्हणणं राहुल गांधींना सांगितलं। राहुल गांधी आणि माझं मत यामध्ये पडू नये असं होतं। हा आपला मार्ग नसल्यानं लोकांमध्ये जाण्याचा निर्णय, जो लोकांचा निर्णय असेल तो स्वीकारू असं ठरवलं। या गौप्यस्फोटानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या टायमिंगवरून सवाल उपस्थित केलाय। पहिल्यांदा मला हे लक्षात येत नाहीये की इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ह्याची आठवण का आली। इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले। राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत, तशा प्रकारची अवस्था पवारसाहेबांची तर झाली नाही ना। आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवारसाहेब बोलले आहेत राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय। राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या निवडणुकीत 1 कोटी बोगस मतदार आढळल्याचा गंभीर आरोप केलाय। तर संध्याकाळी 6 नंतर आश्चर्यकारकरित्या वाढलेल्या 76 लाख मतदानावर आक्षेप घेत प्रकाश आंबेडकरांनी ही याचिका दाखल केली आहे। तर आता पवारांनी ईव्हीएम सेटिंग बाबत गंभीर आरोप केलाय। मात्र पवारांना ऑफर देणारे ते दोघे कोण हा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे निवडणूक आयोग राहुल गांधींच्या आणि पवारांच्या आरोपांनंतर तरी सत्य शोधण्यासाठी पावलं उचलणार आहे का आणि खरा डेटा जनतेसमोर मांडून दूध का दूध आणि पाणी का पाणी करणार का यावर निवडणूक आयोगाची विश्वासार्हता ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।